भगवद्गीतेतील प्रमाण. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात विभूती योग श्री कृष्ण म्हणतात, मया तो विंशतिरेक विभूती विकुरुते, म्हणजेच मी प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक रूपात प्रकट होतो. याचा अर्थ असा की श्री कृष्ण हे संपूर्ण सृष्टीतील सर्व रूपांमध्ये आणि शक्तींमध्ये असतात. शिव हे एक महत्त्वाचे रूप आहेत. म्हणजेच कृष्ण आणि शिव दोन्ही एकाच दिव्य तत्वाचे रूप आहेत. शिव महापुराण आणि कृष्णाचे रूप. शिव महापुराणात असे म्हटले आहे की भगवान शिव आणि श्री कृष्ण हे दोघेही एकाच दिव्य तत्वाच्या विविध रूपांमध्ये प्रकट होतात. शिवाचे स्वरूप रुद्र आणि कृष्णाचे स्वरूप विष्णू असले तरी त्या दोघांमधील अंतर्निहित तत्व एकच आहे. याचा अर्थ त्यांचा मूळ स्रोत एकच आहे. शिव आणि कृष्ण एकाच देवतेचे दोन रूप. काही तत्वज्ञ आणि साधकांच्या मते भगवान शिव आणि श्री कृष्ण हे एकाच दिव्य अस्तित्वाचे दोन वेगवेगळे रूप आहेत. हे दर्शविते की दोन रूप असली तरी त्या दिव्य तत्वामध्ये काही फरक नाही.